माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली आणि 20 लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलं. आता हा 20 लाख कोटीचा आकडा किती वास्तव आहे किती नाही हे आपण टप्प्याटप्प्यानं समजून घेऊ. त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत याच्या अगोदर भारत आत्मनिर्भर होता का नाही हेही पाहू, किती आत्मनिर्भर होता तेही पाहू आणि त्याच्यात एक पुन्हा स्वदेशी गोष्टीचा जास्तीत जास्त वापर करा किंवा स्वदेशीवर अवलंबून राहा असं सांगितलं. आता सगळ्यात पहिला पॉईंट आहे, जसं घोषणा केली 12 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात, तर लगेच दुसऱ्या दिवशी जेवढेही CRPFचे आणि मिलिटरीचे कॅन्टीन्स आहे, म्हणजे जिथून त्यांना स्वस्त भावात, तर लगेच गृह मंत्रालयाने आदेश काढले का त्या कॅन्टीनमध्ये स्वदेशीच वस्तू भेटतील. आता सैनिकांनी स्वदेशी वापरायच्या, नागरिकांनी स्वदेशी वापरायच्या आणि जे लोक सांगतात तिथं खुर्चीवर बसून का तुम्ही स्वदेशी वस्तूचा वापर करा, तर नक्की त्याचं स्वागत करायला पाहिजे. स्वदेशी वस्तूवर जास्तीत जास्त भर द्यायला पाहिजे सरकारनं. पण ते आता शक्य आहे का? आपण त्याच्यासाठी आता कॅपेबल आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण तुम्ही ज्या मोबाईलमधून आता मला पाहत आहे तो मोबाईलसुद्धा तुमचा भारतानं बनवलेल्या कंपनीचा नाही आहे. बरेचशा लोकांकडं सॅमसंग, MI, ॲपल अमेरिकेची, सॅमसंग दक्षिण कोरियाची, MI चायनाची, त्याचं चार्जर चायनाचं, आणि जे लोक सांगतात ते स्वतः ते स्वदेशी वस्तू वापरतात का, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या लोकांनी तुम्हाला स्वदेशी वस्तू वापरायला सांगितल्या, स्वदेशीचा बिलकुल पुरस्कार करायला पाहिजे, जास्तीत जास्त भारतीय वस्तूवर भर द्यायला पाहिजे. पण त्याची सुरुवात मात्र स्वतःपासून करायला पाहिजे जे लोक स्वदेशी सांगतात. ज्या गृह मंत्रालयाने त्या कॅन्टीनमध्ये स्वदेशी वस्तूचा वापर करायला सांगितला, त्याच्या स्वतःच्या ताफ्यात BMW कार आहे. कुठची कंपनी? BMW जर्मनीची. वोल्क्सवॅगन जर्मनीची. मग भारतीय टाटाच्या कार तुम्ही का बरं वापरत नाही? तुमच्या हाताच्या घड्याळी रोलेक्स नावाच्या कंपनीच्या आहे, फॉरेनच्या. चष्म्याची फ्रेम, खिशातला जो पेन आहे तो 1.5 लाख रुपयाच्या फॉरेनच्या कंपनीचा आहे. मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय सांगते आपल्याला? का राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणते, जर तुम्हाला देश स्वच्छ करायचा असेल तर पहिले गाव स्वच्छ करा. तुमचं गाव स्वच्छ करायचं असेल तर पहिले तुमच्या घरापासून सुरुवात करा. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून सांगितलं आहे. मग सुरुवात जे लोक सांगत आहेत त्यांनी स्वतःपासून करावी, म्हणजे लोक त्याचं अनुकरण करण. का केवळ तिथून आपण भाषणातून सांगितलं बा आणि भारत आत्मनिर्भर एका दिवसात होईल. तुम्ही आता कंटिन्युअस तुम्ही व्हिडिओ टीव्हीवर पाहून राहिले असन कशी भारतातल्या मजूर वर्गाची वाईट परिस्थिती आहे. आपण हे लेक्चर 3 टप्प्यात घेऊ. एका टप्प्यात आत्मनिर्भर भारत होणं शक्य आहे का? दुसऱ्या टप्प्यात आपण पाहू जे 20 लाख कोटी रुपये जाहीर केले यातले किती फॅक्च्युअल आकडे आहे आणि किती अनफॅक्च्युअल आकडेवारी आहे. आणि तिसऱ्या लेक्चरमध्ये आपल्याला त्याच्यातून काय भेटणार, जे आकडेवारी खरी खोटीची पाहिल्याच्या नंतर. असं 3 टप्प्यात लेक्चर पाहू. आज पाहू आपण स्वदेशीवर, म्हणजे स्वदेशी नीती आपल्यासाठी योग्य आहे, भारत याच्यावर समृद्ध भारत होऊ शकते, ती परिस्थिती कशी निर्माण करायला पाहिजे, सरकारनं त्यावर कोणते धोरण, आणि स्वदेशी किती वापरायला पाहिजे. आता शक्य आहे का ते आताच्या कंडिशनला? तर मी म्हणतो आताच्या कंडिशनला प्रत्येक वस्तू आपण स्वदेशीचा पुरस्कार करून जर पुढं जातो म्हणलं तर पॉसिबल नाही आहे. कारण तुम्ही जो मोबाईल वापरता तो फॉरेनच्या कंपनीचा, त्याच्यात जे सॉफ्टवेअर देते अँड्रॉईड ते अमेरिकेची, गुगलची आहे. मग आता तुम्ही विचार करा, आपण फवाऱ्याचा पंप वापरत होतो हाताचा शेतीत, तो हाताचा पंप 2000 रुपयाचा 1800 रुपयाचा होत होता. दिवसभर खांद्यानं हात दुखून जाय. चायनानं तोच 1500 ते 1800 रुपयापर्यंत बिना हँडपंप, बिना हाताचा त्याला बॅटरीवाला आणला, तुम्हाला 1800 रुपयात देऊन राहिला. मग तो भारतात का बरं नाही बनू शकत?
तुम्हाला सांगतो, यांनी स्वदेशीचा पुरस्कार करायला सांगितला, पण तो कसा करावा, त्याच्यासाठी काय इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे हे नाही सांगितलं. म्हणजे बिमारी सांगितली, इलाज नाही सांगितला. बिमारी सांगून चालणार नाही, त्याचा इलाजही लागन, तेव्हाच ते कुठं शक्य आहे. चायनानं असं का केलं का ते एवढ्या प्रचंड वस्तू उत्पादित करून राहिल्या, प्रत्येक वस्तूवर आपण त्याच्यावर निर्भर आहे. मोबाईलच्या चार्जरपासून तर त्या दुर्गादेवी नवरात्र आणि तुम्ही दिवाळीला ज्या चायना सिरीज लावता, 20 रुपये सिरीज देते. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे, ह्या गोष्टीवर आपण लक्ष द्यायला पाहिजे. आत्ताच या मोदी सरकारने आपल्या भारतात याच्या अगोदर एक योजना होती, मेड इन इंडिया. म्हणजे ते खूप दिवसाच्या अगोदर होती, मेड इन इंडिया. ते गाणं आलं होतं, मेड इन इंडिया, मेड इन इंडिया. मेड इन इंडिया म्हणजे भारतात बनलेल्या वस्तू, भारतीय लोकांनी बनवलेल्या वस्तू, ज्याच्यावर लोकांचा विश्वास राहील, चांगल्या टिकन चालन. या सरकारनं मेक इन इंडिया आणली, पण मेड इन इंडियाची मेक इन इंडिया केली. म्हणजे माझा सरकारचा रोष आहे, मी काँग्रेसचा आहे. काही लोक म्हणतात मला काँग्रेस बिंग्रेसचा आहे, माझ्या घरी पैसेच आणून देते जसे काही ते. असं काही नाही, भारतीय म्हणून सांगून राहिलो. मेड इन इंडिया होती, त्याची मेक इन इंडिया केली. का सांगते मेक इन इंडियाचा उद्दिष्ट काय आहे? मेक इन इंडियाचं उद्दिष्ट आहे का परकीय कंपन्या, ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहे, व्होल्क्सवॅगन, BMW, सॅमसंग, LG, ॲपल, बऱ्याचशा आहे, डेल, लागन तेवढ्या सांगता येईल, व्होल्क्सवॅगन, होंडा, ह्या ज्या मल्टीनॅशनल कंपन्या, नॅस्ले, हिंदुस्थान लिव्हर, ह्या ज्या मोठाल्या मल्टीनॅशनल कंपन्या आहे, ह्या बाहेर देशातल्या आहे. आणि ह्या कंपन्या यांना भारतात अजून आमंत्रित करायचं. यांनी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, FDI म्हणतात त्याला, FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अंतर्गत यांनी आपल्या देशात डायरेक्ट कंपन्या उघडाव्या. आणि आपण हे धोरण जे आहे हे आलं म्हणूनच सुधारलो असंही म्हणायला काही हरकत नाही. कारण 1991ले आपली तिजोरी पूर्णतः नष्ट झाली होती, सरळ भाषेत ढोबरीला लागली होती, भिकारीला लागलो होतो. 1991ले राजीव गांधी यांची हत्या झाली होती, राजकीय अस्थैर्य होतं. तिजोरीत 8 दिवस पुरण एवढेच पैसे शिल्लक होते. तेलाची आयात करासाठी जे कच्चं तेल आपण बोलावतो पेट्रोल डिझेल निर्माण करण्यासाठी, ते 8 दिवस राहीन एवढंच शिल्लक राहिलं होतं आपल्यापाशी. अशी वाईट परिस्थिती आली होती. त्या परिस्थितीतून बाहेर यासाठी आपण खाऊजा धोरण लागू केलं, खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण. त्याला LPG म्हणते, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. ते काय आहे ते सुद्धा पाहू. पण सगळ्यात पहिली गोष्ट, मेक इन इंडियाची, मेड इन इंडियाची मेक इन इंडिया केली. या मल्टीनॅशनल आता जे हे BJP सरकारनं मेड इन इंडियाच्या जागी मेक इन इंडिया ही स्कीम लॉन्च केली. पहा ते सिंहाचं चित्रगित्र आहे, त्याच्यावर असे त्या इंजनमध्ये जे चक्रगिकर आहे ते त्याच्यापासून बनवलेला सिंह आहे. तर त्या योजनेचं उद्दिष्ट आहे का परकीय मल्टीनॅशनल कंपन्यांना आमंत्रित करायचं, त्यांना इथं मोठ्याल्या कंपन्या टाकायला लावायच्या. आणि अशा कंपन्या टाकल्यावर काय होते का ते बाहेरच्या देशातली सोबतच त्या जेव्हा कंपन्या टाकते तर हे टेक्नॉलॉजी येते. आणि ते टेक्नॉलॉजी आल्यामुळे त्यांना तिथून रोजगार आणणं पुरवडत नाही, तर ते भारतातले लोक रोजगार म्हणून तिथे घेतात. भारतीय लोकांना ती टेक्नॉलॉजी शिकायला भेटते, पाहायला भेटते आणि सोबत रोजगारही भेटते. तर या कंपन्यांना अजून आमंत्रित करायचं जास्तीत जास्त आणि भारतात रोजगार निर्माण करायचा. पण मात्र भारतात नोटाबंदी केली, GST लागू केला. त्याच्यामुळे काय झालं का खूप जास्त किचकटपणा झाला टॅक्सेशनमध्ये. म्हणजे सोपी व्हायला पाहिजे तर तो किचकट झाला त्याच्यामुळे. आणि भारतात जे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जितक्या मोठ्या प्रमाणात यायला पाहिजे तेवढी आली नाही, रोजगार प्राप्त झाले नाही. त्याच्यामुळे आपण खाली खाली चाललो. आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आली तर आपल्याला त्याच्यात फायदाही आहे. त्याच्या 2-3 प्रकारच्या पद्धती आहे. एक पोर्टफोलिओ म्हणते. पोर्टफोलिओ म्हणजे काही कंपन्या, काही जे फॉरेनचे लोक असतात पैसेवाले, ते भारतातल्या एखाद्या कंपनीचे शेअर घेतात शेअर मार्केटमधून, त्याला पोर्टफोलिओ म्हणते.
ठीक आहे. त्याला पोर्टफोलिओ म्हणते. पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, FDI बाय पोर्टफोलिओ. आणि FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे एखादी इथं कंपनी टाकायची, असा तो कॉन्सेप्ट आहे. तर ज्या लोकांनी स्वदेशीचा पुरस्कार करायला सांगितला, तुम्हाला एक गांधीजीचं उदाहरण देतो. महात्मा गांधीजींनी चंपारण्य आंदोलन जेव्हा केलं बिहारमध्ये, तर बिहारमध्ये चंपारण्य आंदोलन करायला जेव्हा गेले आणि तिथे एका बिहारचा जो सावकार होता, त्या सावकाराच्या त्यानं सांगितलं होतं, राष्ट्रीय काँग्रेसच्या 1916च्या अधिवेशनात पहिल्यांदा ते हजर होते, तेव्हा त्यांनी सांगितलं का आमच्या इथं अशी अशी वाईट परिस्थिती आहे, निळीचं उत्पादन केलं आणि इंग्रज खरेदी करून नाही राहिले. पा तत्व कायले म्हणते, म्हणजे कुठून, म्हणजे एखाद्या माणसानं जर सांगितलं काही तर ते तत्व सगळ्यात पहिले स्वतःनी पुरस्कृत करायला पाहिजे, स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला गांधीजीचं उदाहरण देऊन राहिलो. म्हणजे किती तत्ववादी असावं माणसानं, सुरुवात कुठून करावी आणि ते शेवटपर्यंत कसे पाळावे तत्व. महात्मा गांधीजी चंपारण्य सत्याग्रहात गेले होते. हिवाळ्याची वेळ होती, बिहार UPमध्ये प्रचंड थंडी पडते आणि तेव्हा भारताची कंडिशन होती का भारतीय लोकांना अंगावर घालायचे कपडेसुद्धा, जेवायची तर भेटतच नव्हतं, अंगावर घालायचे कपडेसुद्धा नव्हते भेटत. तर ज्या सावकाराच्या घरी महात्मा गांधीजी राहिले, तिथून त्याच्या खिडकीतून एक बाप आणि पोरगं थंडीनं कुडकुडून राहिलं होतं, त्यांच्या अंगावर काहीच नाही आणि त्यांना कशी झोप लागल. तर ते संध्याकाळी खिडकीतून पाहून राहिले होते, तर थंडीनं प्रचंड कुडकुडून राहिले होते आणि अक्षरशः तर थंडीनं मेले असते ते. तर त्या गांधीजींना त्यांचा कळवळ आला, ते बाहेर गेले आणि आपल्या अंगातली बंगाली त्या वल्लाला दिली आणि जे बनियान असते त्याला बांडी म्हणते, ते बांडी त्या मुलाला दिली. आणि तेव्हापासून गांधीजीनं शपथ घेतली का या भारतातल्या गोरगरिबांना जोपर्यंत अंगावर घालायचे कपडे भेटणार नाही, तोपर्यंत मी माझ्याही अंगावर जेवढं अंग झाकायला पाहिजे तेवढंच झाकीन, मी त्याच्यानंतर बंगाली घालणार नाही, अशी शपथ घेतली. पहा कायले म्हणते. तर आयुष्यभर मरतपर्यंत तुम्हाला त्या आंदोलनाच्या नंतर गांधीजीच्या अंगावर बंगाली दिसणार नाही. जर स्वदेशीचा पुरस्कार करायचा आहे तर तो कसा करावा, उत्पन्न कसे वाढन. आता तुमच्यापाशी जर तुम्हाला म्हणलं तुमचा मोबाईल बंद करा, स्वदेशीचा पुरस्कार करा, आपल्यापाशी दुसरं कोणतं साधन आहे का? त्याच्यात एवढ्या फॅसिलिटी आहे का? मग जर तुम्हाला म्हणलं आपण बाईक लागन तर होंडाची इकून टाकू, बजाजची घेऊ. मग जास्तीत जास्त ज्या स्वदेशी आहे त्या वस्तू आपण वापरायला पाहिजे, हे तेवढंच खरं. त्याच्यामुळे भारतातलं उत्पादन वाढून बाहेर देशात पैसा जाणार नाही. पण मात्र ज्यांनी पहिले सांगितलं त्यांनी या गोष्टीचा पहिले पुरस्कार करावा. आपल्या ताफ्यात टाटाच्या गाड्या ठेवाव्या, आपल्या हातातली घड्या आहे कमीत कमी टायटनची वापरावी, चष्म्याची फ्रेम इंडियन वापरावी, पेन भारतीय वापरावा, असं मला वाटते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्ही प्रचंड आता तुम्ही ते मजुरांची आत्मनिर्भर भारत म्हणते, अरे आत्मनिर्भरच आहे हो, म्हणून तर आमचा पैदल चालला तुमच्यावर निर्भर नाही आहे. तुमच्या ट्रेन सोडल्या का, नाही सोडल्या का? ट्रेनचे सुद्धा पैसे घेतलेले लोक सांगून राहिले, एवढे व्हिडिओ आले. मग राज्य शासनावर ब्लेम करायचं, काँग्रेसवर ब्लेम करायचं. जिथं काँग्रेस सत्ता आहे तिथं असं होऊन राहिलं. मला सांगा, इंडियन रेल्वे ही कोणाच्या अंडरटेकिंगमध्ये येते? साधे उत्तर आहे त्याचे. इंडियन रेल्वे कोणाच्या अंडरटेकिंगमध्ये येते? तर इंडियन रेल्वे हे भारत सरकारच्या अंडरटेकिंगमधलं इन्स्टिट्यूशन आहे. 85% केंद्र देणार, केंद्रानं 100% द्यायला पाहिजे होतं तिकिटीचा खर्च. अरे रेल्वेचे डबे तुमचे आहे, विषयच का होता? पगार तर केंद्राच्या तिजोरीतून चाललाच होता, इंडियन रेल्वेच्या तिजोरीतून लोकांचा, कर्मचाऱ्याचा. इलेक्ट्रिसिटी जळून राहिली होती फक्त. 100% तुम्ही तुमच्या पैशांनी न्यायला लागत होतं. बरं जाऊ द्या, 85-15च्या प्रमाणात नेलं तर जिथं काँग्रेसचं सरकार आहे, गठबंधनचं सरकार आहे, तिथं पैसे घेतले म्हणते. आता मला सांगा, तिथं पैसे घेतले तर महाराष्ट्र शासनाच्या ऑर्डरवर
इंडियन रेल्वे चालन का? म्हणजे महाराष्ट्र शासन सांगन का तुम्ही बंदी तिकिटीचे पैसे घ्या. अरे वरतून काही फॉलोअप असन. भारतीय रेल्वेकडून ऑर्डर आली असन का तुम्ही तिकिटीचे पैसे घ्या, तेव्हाच घेतले. साधं साधं लॉजिक आहे त्याचं. फक्त मला त्याचं उत्तर द्या. भारतीय रेल्वे ही कोणाच्या ताब्यात येते? तर ती केंद्र सरकारच्या ताब्यात येते. मग केंद्र सरकारच्या ताब्यात येते तर त्याचे पैसे ज्या कोण्या राज्यात ज्या मजुराईकडून घेण्यात आले, ते कसे घेण्यात आले, कोण आदेश दिले त्याचे, तर ते केंद्रानंच दिले असं. राज्याच्या आदेशावर तर चालणार नाही भारतीय रेल्वे. तिकीट कलेक्शन कोण करणार? भारतीय रेल्वेच कलेक्शन करणार ना त्याचं. मग भारतीय रेल्वे कोणाच्या ताब्यात? साधे साधे प्रश्न आहे. लोक पैदल चालले. लॉकडाऊन तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राचं लॉकडाऊन लागू झालं, जाहीर झालं 14 तारखेला. 15 तारखेपासून मी माझे क्लासेस स्वतः बंद केले. 15 तारखेपासून जे जे गर्दीचे स्थळ आहेत ते सगळे महाराष्ट्र शासनानं बंद केले. आणि लगेच 21 तारखेपासून महाराष्ट्र पूर्ण लॉकडाऊनमध्ये जाणार होता. तर त्याच्यानंतर 17 का 18 तारखेला मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात सांगितली आणि त्याच्यात सांगितलं का जनता कर्फ्यू पाळा रविवारी. पाहता रविवारची तारीख होती बहुतेक 14/7/21 तारखेचा जनता कर्फ्यू आहे. आता महाराष्ट्र शासनानं पहिलेच निर्णय घेतला, आम्ही लॉकडाऊनमध्ये जाणार आहे, आम्ही टप्प्याटप्प्यानं सर्व स्थळं गर्दीचे बंद करणार आहे. आपण पहिले निर्णय घेतला. जनता कर्फ्यू लागू केल्याच्या नंतर सुद्धा 3 दिवसानं, जनता कर्फ्यू लागू केल्याच्या 3 दिवसाच्या नंतर बंदा भारत मग लॉकडाऊन केला. या 3 दिवसात नाही, 5 ते 6 दिवस दिले असते या मजुरांना आणि स्पेशल श्रमिक ट्रेन चालवल्या असत्या जसे आता चालून राहिले. तेव्हा एवढे पेशंट नव्हते आणि अशी परिस्थिती नव्हती. आता इतके वाईट म्हणजे त्या ऊन तर ऊन वाढली, त्यांना प्यायला पाणी नाही. आता हे काही मी पाहून राहिलो त्या रोडवर जाऊन, आमच्या हायवेवर बायपासवर इतकी वाईट परिस्थिती आहे का त्या लोकांना, म्हणजे उपाशी लोक, प्यायले पाणी नाही. काही लोक सायकलनं चालले, काही पैदल चालले, काही आपल्या एमएटीनं चालले. म्हणजे अक्षर तुम्ही टी व्हीवर सुद्धा पाहून राहिले. ते एक बाई बास्केटवर पोरगा झोपला आहे, त्या कॅरियरवर 2-2 मुली, कोणाच्या खांद्यावर. 800 1000 किलोमीटर एवढ्या उन्हात हे चालून राहिले. किती मोठा आत्मनिर्भर भारत आहे हो. अजून काय तुम्हाला काय पाहिजे त्याच्या आत्मनिर्भरतेतून? तुमच्या भरोशावर नाही आहे. तुमच्या भरोशावर असते तर लोक मेले असते उन्हात. बरं, या का राज्यातून दुसऱ्या राज्यात चालले, तिकडे योगी सरकार घ्यायला तयार नाही आहे. लेटरच काढलं काल का पैदल येणारे, सायकल येणारे आम्ही आमच्या राज्यात घेऊन आहे. तुमच्याच राज्याची वैधे आणि तुम्ही त्याला घ्यायला तयार नाही. मग ते बॉर्डरवरच राहणार का वापस येणार? महाराष्ट्र शासनानं त्यांना तिथपर्यंत नेऊन द्यायची सगळी व्यवस्था केली. 11,000 बस सोडल्या बंद्या ST डेपोच्या, महाराष्ट्र शासन परिवहन महामंडळाच्या. कमीत कमी ज्या लोकांनी बिमारी भारतात आणली, त्यांना विमानानं आणलं. आपण त्यांना हाय क्लास फॅसिलिटीज दिल्या. आणि जे लोक कष्टानं आणि आपल्या घामानं भारत निर्माण करून राहिले, त्या लोकांची अशी दयनीय अवस्था आहे. ही लाजिरवाणी परिस्थिती आहे भारतासारख्या विकसनशील देशाला. आणि लाज वाटते, आणि लाज वाटून राहिली मला का भारतासारख्या विकसनशील देशात, जगातली 5वी इकॉनॉमी म्हणून छाती ठोकून आपण जगाला सांगतो, आणि भारतातल्या गोरगरीब आणि मजुरांचे असे हाल होऊन राहिले. खरंच वाईट आणि ही दयनीय परिस्थिती आहे. कोणतं राज्य सरकार राहो, केंद्र सरकार राहो, यांनी आपापल्या परीने याच्यावर विचार करावा. का जो माणूस भारत घडून राहिला, जो भारत निर्माण करून राहिला, जी माणसं, त्या माणसाची जर अशी अवस्था होत असन तर याच्यासारखी बिकट परिस्थिती नाही. सुरुवातीलाच नियोजन करायला लागत होतं याचं. का एवढे मोठे लोक लटकून आहे, हे जेव्हाच्या तेव्हाच पोचून दिले असते तर बरं झालं असतं. आता तर ते लोक हॉटस्पॉटमध्ये होते. ते लोक कुठून आले, कोण्या एरियातून आले, कोणी मेडिकल नाही केलं, जसे तसे चालून राहिले.
कोण्या स्थितीतून आले, त्यांना कोरोना आहे का नाही आहे, आणि आज देशाच्या अर्थमंत्र्यांनी म्हटलं राहुल गांधी नौटंकी करून राहिला. तुम्ही तुमची पहा, तुम्ही केंद्रात सत्तेत आहे, तुम्ही काय करायला पाहिजे हे निर्णय अगोदरच घ्यायला पाहिजे होते. एवढे मोठे IAS ऑफिसरची फौज आहे तुमच्याकडं. निर्णय आणि धोरण ठरवताना विचार करायला पाहिजे. कोणताही निर्णय घेताना चुका होते निर्णयात थोड्याफार, पण एवढ्या मोठ्या लोकांचं नियोजन कसं करायचं हा सगळ्यात मोठा विषय होता. लोकांना अन्नधान्य देऊन जगवलं म्हणते केंद्र सरकार. आता आमच्या वर्धेत कितीतरी NGO होत्या का ज्या स्वतःहून पुढे येऊन 1 ते 1.5 महिना त्यांनी स्वतःहून अन्नधान्य दिलं. म्हणजे शेवटी हाती घेतलेलं काम सोडायचं नाही म्हणून त्यांनी शेवटपर्यंत रेटलं. सेल्युटेबल वर्क आहे त्यांचं, त्या सामाजिक संस्थांचं, ज्यांनी शेवटपर्यंत त्यांना अन्नधान्य दिलं. शासनाची काय तुटपुंजी मदत आली काय माहीत. केंद्र सरकार म्हणते एवढ्या मोठ्या गरिबांना अन्नधान्य पुरवलं. खरंच पुरलं का? त्यांची मानसिकता नाही राहिली कोणतंच काम करायची. काम असून पैसे देतो म्हणूनही ते राहायला तयार नाही. आमच्या वर्धा जिल्ह्यात सुद्धा त्यांना असं वाटते इथं मरण्यापेक्षा आपल्या गावला जाऊन मेलेलं बरं. मग ST नाही भेटली, बस नाही भेटली, पैदल निघून राहिले. मग त्याच्यासाठी व्यवस्था महाराष्ट्र शासन आपल्या बॉर्डरवर नेऊन सोडून राहिलं. त्याच्यासमोर पुन्हा त्याचे प्रश्न आहे. MP सरकार आपल्या बॉर्डरमध्ये घेऊन नाही राहिलं, त्यांना बस उपलब्ध करून देऊन नाही राहिलं. मोठी वाईट परिस्थिती आहे या देशाची. म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी येते, इतकी बिकट परिस्थिती ते व्हिडिओ पाहिल्यावर वाटते. या परिस्थितीवर केंद्र आणि राज्य शासनाने दोघांनीही जाणीवपूर्वक विचार करायला पाहिजे. विकसनशील म्हणून राहिलो आपण, आता विकसित देशाकडे जात आहोत. जर हे असं होत असन ते फारच वाईट होत आहे. म्हणून जे लोक आता तरी शासनानं ज्या राज्यात आले त्यांना बॉर्डरवर न थांबवता आतमध्ये घ्यावं. आमचा भारत आत्मनिर्भर कसा करायचा हे आम्ही बघूच. अहो, शेतकऱ्याची इतकी वाईट परिस्थिती आहे, त्याच्या घरात कापूस भरून आहे, आमच्या घरात कापूस भरून आहे. पहिल्या दिवशी 20 तारखेला लावलेले नंबर अजून लागले नाही. त्याच्या हमी भावाचं काय होईल? बेभाव विकून राहिला तो कापूस. त्या दिवशी ते हिंगणघाट मार्केटमध्ये 2250 रुपये कापूस खरेदी केला एका शेतकऱ्याचा. इतका वाईट कापूस असन का त्याचा? त्या 2250 खरेदी केला. ज्याच्या घरात कापूस भरून आहे, एकच पीक होतं, त्यानं का करावं? हमी भाव कायले म्हणते? त्याच्यासाठी नाफेड आहे, CCI आहे. खरंच इमानदारीनं खरेदी चालू आहे का? कोणी म्हणते जीन बंद आहे, कोणी म्हणते तो जीन बंद आहे, तो म्हणते मग परवा उघडीन. 5-5 दिवस जीन बंद राहते यायचे. का करून राहिलं शासन? आता जर मृगात पाणी येऊन पडला तर कुठून बियाणं आणायचं, कुठून पैसे आणायचे त्या शेतकऱ्यानं? अशी बिकट परिस्थिती आहे. आत्मनिर्भर भारत बनवायला चाललो, स्वदेशीचा पुरस्कार करायला चाललो आपण. तर या स्वदेशीचा पुरस्कार नक्की व्हायला पाहिजे, पण त्याची व्यवस्था आणि त्याची नीती, त्याचे धोरण कसे असायला पाहिजे हे सुद्धा शासनाने ठरवायला पाहिजे. आपल्यासाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे आता का हा जो कोरोना आपल्या भारतात आला चीनमधून, तर बंद्या जगात चीनमधून पसरला आणि सगळे जगातले रोज चीनवर रोष करून आहे का हा चीनमधून आला, चीननं निर्माण केला आहे, कृत्रिमरित्या निर्माण केला आहे का? आणि इतकी वाईट परिस्थिती आहे का एकट्या अमेरिकेत 2 लाख लोक मेले. बंद्या जगात प्रस्त पसरला आहे कोरोनाचं. आणि काल तर WHO नं सांगितलं का कोरोना आपल्यातून जाणार नाही.
कोरोनासोबतच राहा लागन. WHO सांगितलं, WHO जे आरोग्य विभागाचे हेड आहे त्यांनी सांगितलं का अशाच परिस्थितीत आपल्याला जगा लागन ना, त्याच्यावर इलाज काढा लागन, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून मग जगातले सगळे देश रोष करून आहे. ज्या ज्या देशानं तिथं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे तिथं कंपन्या टाकल्या किंवा जे नवीन कंपन्या टाकण्यास इच्छुक होते त्यांनी तिथून कंपन्या काढून घ्यायच्या अशा फिक्रीत आहे. जगातली सगळ्यात मोठं मार्केट चायना होतं. 140 कोटी लोकसंख्या आहे आणि भारताची लोकसंख्या त्याच्यानंतर दुसराच नंबर लागते. आपण 133 कोटीच्या घरात आहे आता सध्या. दुसरी वर्ल्ड लार्जेस्ट मार्केट जगात हे भारताचं आहे आणि त्याच्यामुळे हे सगळी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येऊ शकते आणि आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आहे का ती कशी कॅचअप करायची FDI आणि आपल्या लोकांना रोजगार कसा प्राप्त करून द्यायचा. जर आपल्या भारतातल्या लोकांना आपण जर ती FDI कॅचअप करू शकलो जी चायनातून काढून येणार आहे त्याच्यासाठी आपण तयार असलो पाहिजे. त्याची रणनीती तशी ठरवली पाहिजे वित्त विभागानं. ही जी FDI आपल्याकडे येऊ शकते गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्यासाठी भारतीय लोकांसाठी का जी FDI फॉरेनमधून येणार आहे. जी लोक चायनात गुंतवणूक करणार होते ती काढून घेऊन राहिले आणि ज्या कंपन्या आहेत त्या सुद्धा बंद करून राहिले तर ती भारतात आली तर आपण त्याच्यासाठी तयार आहे का. आपली रणनीती आपले धोरणं आपले टॅक्सेशन तसे आहे का तसे ठरवा लागन आणि आपल्याला ती जास्तीत जास्त FDI आणता आली पाहिजे. कारण काही दिवस आपल्याला स्वदेशी बाजूला ठेवा लागन कारण परकीय कंपन्या आल्या. कारण आपण तुम्ही पहा ह्या सगळ्या भारत हे जे सिमेंटचे रस्ते वेगवेगळ्या गाड्या आपण वापरतो मोपेडमध्येच वेगवेगळ्या कंपन्या आहे. TVS आहे, होंडा आहे, बाईकमध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहे. हे जे व्हेरिएशन आलं हे 1991 पासून भारतात आलेलं आहे. म्हणून या फॉरेनच्या कंपन्या आल्या त्या 4-5 वर्ष सुरू व्हायला लागल्या. त्याच्यात रोजगार भेटले, लोकांना पैसे भेटले, ते पैसे लोक खर्च करायला लागले, त्याच्यातून बचत झाली, त्या बचतीतून घर बांधले, लोकांचं उत्पादन वाढलं, सरकारचं उत्पादन वाढलं आणि सरकारचं उत्पादन वाढलं तर सरकारनं मग विकासाचे चांगले कामं निर्माण केले. भारत सरकारचं उत्पन्न वाढलं तर भारत सरकार मग मोठ्या गोष्टी करायला लागलं. ते 1991च्या खाऊच्या धोरणाच्या नंतरची गोष्ट आहे. म्हणून आता आपण भारत सरकारनं स्वदेशी थोडंसं बाजूला ठेवून स्वदेशीचा पुरस्कार करायलाच पाहिजे. पण मात्र जी FDI इतर देशात जाऊ शकते ती आपल्या देशात कशी आणता येईल याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर बरेचसे परप्रांतीय महाराष्ट्रात राहत होते ते परप्रांतीय त्यांच्या राज्यात वापस गेले. ज्या ज्या मोठ्याल्या शहरात त्यांच्या बंड्या होत्या त्यांचे दुकानं होते ते खाली झाले. महाराष्ट्रातल्या मुलांसाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मुंबईसारख्या ठिकाणच्या मराठी माणसांसाठी का अशा ठिकाणी त्यांनी कशाचीही लाज न बाळगता गुपचूप भेल, वडापाव, त्याच्यानंतर पावभाजी, फुलाचे दुकानं. मी तर पुण्यात आणि मुंबईत पाहिले मोठ्याल्या बिल्डिंगमध्ये खालतं राजस्थानी येऊन बसली आहे का. आता काहीच नाही किराणा दुकान टाकून बसले आहे. मराठी मुलं त्याच्यात काम करत आहे. लाजीरवाणी परिस्थिती आहे का मराठी माणूस त्याच्याकडे नोकर म्हणून काम करून राहिला. अरे तुझे दुकानं असायला पाहिजे होते तिथं. हे जे बाहेरचे लोक आले ते आता सगळे घेऊन गेलेले आहे. लॉकडाऊन जसंही ओपन होईल तशी महाराष्ट्रातल्या तरुणांनी त्याच जिद्दीनं कशाची लाज, पैसे कमवायची लाज नाही पाहिजे भाऊ. मी तुम्हाला सांगतो मी मास्तर माणूस आहे. आता कांदे इकले वर्धेत आणून गाडीच लावली होती आणून. काम करायची लाज काय. लोकांच्या घरी चोरी करायला नाही चाललो. म्हणून तुम्हाला सांगून राहिलो आत्मनिर्भर बना. आणि सरकारनं तेच सांगितलं आत्मनिर्भर बना. आमच्या भरोशावर राहू नका रे बा. त्याच्या भरोशावर राहू नका. तुमच्याच भरोशावर तुम्ही पहा. आत्मनिर्भर भारत खतरनाक आहे. आत्मनिर्भर भारत. तर असो उद्या आपण पुन्हा भेटू. उद्या ठीक 10 वाजता मी
20 लाखाचं वितरण वित्तमंत्र्यानं लगातार 5 दिवस प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केलं. त्याच्यात किती तथ्यपूर्ण आकडे आहे, खरंच 20 लाख कोटी आपल्याला देणार आहे का, ते कशा पद्धतीने देणार आहे ते आपण पाहू. मी तुम्हाला आत्मनिर्भरतेची सत्यता सांगितली. कोणाला वाईट वाटेल त्याच्याबद्दल क्षमा मागतो. कोणाला पटलं असेल, कोणाला नाही पटलं असेल त्यांची माफी मागतो. पण जे आहे ते सत्य आहे. तुम्ही पाहून राहिले तुमच्या डोळ्यानं, टी व्हीवर पहा, उघडे डोळे ठेवून पहा आणि विचार करा या गोष्टीवर. उद्या आपण 10 वाजता भेटू आणि आत्मनिर्भर भारताचा दुसरा टॉपिक पाहू, 20 लाख कोटी. आणि त्याच्यातच तुम्हाला मी रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, SLR, CRR काय आहे आणि त्याच्यातूनच त्या 20 लाख कोटी त्याच्यात काय आहे, त्या 20 लाख कोटीतून किती पैसे त्या रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेटमधून RBI मधून लोन देणार आहे का ते आपल्याला पॅकेज देणार आहे, ते आपण पाहू. आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.